गोंदिया जिले के देवरी तालुका स्थित ग्राम पंचायत मुल्ला के किसानों ने बिजली कटौती से त्रस्त होकर मंगलवार रात 10 बजे बिजली विभाग के कार्यालय के सामने ठिय्या आंदोलन किया। इस आंदोलन में 100 से अधिक किसानों ने हिस्सा ली और जिला परिषद सदस्य सविता पुरा मौके पर पहुंची और किसानों की समस्याएं सुनी। उन्होंने आंदोलन को समर्थन देते हुए किसानों के साथ खड़े रहने की बात कही है। बिजली विभाग के डिप्टी इंजीनियर प्रशांत उइके ने किसानों को भरोसा दिलाया है कि लोड शेडिंग की समस्या तत्काल हल की जाएगी और अगले 10 दिनों तक निर्बाध बिजली आपूर्ति सुनिश्चित की जाएगी। अधिकारियों ने ये भी कहा कि 10 दिन बाद भी बिजली में कोई अड़चन नहीं आने दी जाएगी। किसानों ने दो टूक कहा कि यदि 10 दिनों के भीतर उनकी मांगे पूरी नहीं हुई तो वे अपने पूरे परिवार के साथ फिर से ठिय्या आंदोलन करेंगे। आज आम्ही 17 मार्च पासून महावितरण कंपनीच्या वीज पुरवठ्या बाबतीत वारंवार भेटी घेतल्याच्या नंतर काही प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आम्ही नाईलाजास्तव 21 तारखेला त्यांना एक प्रतिवेदन दिला आणि त्याच्यात मागणी केला की आमची शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांसाठी जो वीज पुरवठा आहे नेहमी सतत 24 तास आम्हाला पुरवठा करा, परंतु तेव्हाही न करता कोणती कारवाई न करता रात्रीची सुद्धा त्यांनी लोड शेडिंग म्हणावं किंवा त्यांच्या मेंटेनन्स म्हणावं त्यांनी त्या पद्धतीने चालू केला। त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आपला क्षेत्र हा आदिवासी बहुगल नक्षल प्रभावित असल्यामुळे शासन स्तरावर याची नोंदसुद्धा आहे, तरी पण सुद्धा या ठिकाणी शासन आणि प्रशासन ही कुंभकर्णचे। पूर्ण नाव सर आपलं? नमस्कार, मी प्रशांत उइके, डेप्टी इंजिनियर देवरी सब डिव्हिजन। आता जो लोड शेडिंगचा जो प्रॉब्लेम चालू होता त्याला आपण लोड मॅनेजमेंट करून आता जो पुरवठ्याचा 10 ते 12चा होता टाईम त्याला आपण एक लोड मॅनेजमेंट करून त्याचा टाईम आपण 8 ते 9 असं करणार आणि जो 8 ते जो 10 म्हणतो आपण त्याला आणि एक 10 ते 12चा टाईम, ह्या दोन टाईममध्ये त्याला आपण चक्राकार पद्धतीने रोटेट करणार। म्हणजे कधी 8 ते 10 राहणार आणि 10 ते 12 ह्या टायमिंगमध्ये राहणार, जेणेकरून जो बाकीचा जो लोड आहे त्यांचा त्या टायमिंगचा जो रात्रीचा जो त्रास सहन करावा लागत आहे तो तात्पुरत्यारित्या निपटून जाईल। बाकीचे जे आहे ते 7 दिवसामध्ये जो प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल। आपण एक शेतकऱ्यांना 10 दिवसानंतर हे पूर्ण तोडगा निघणार असं आपण म्हणलं आहे, तर ते तोडगा निघणार? हो, त्याच्यामध्ये कसं आहे, देवरी सबस्टेशनचं एक 90% काम झालेलं आहे, 10% बॅलन्स आहे। त्याच्यानंतर काय करणार, इकडला जो काही लोड आहे 50% लोड आपण त्या देवरी सबस्टेशनवर टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला लोडचा एक रिलीफ भेटणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार, आपला लोडचा जो रिलीफ भेटल्यानंतर हा जो लोड शेडिंगचा आणि लोड मॅनेजमेंटचा विषय संपून जाणार आहे आणि शेतकऱ्याची समस्या सुटणार 100% सर। नमस्कार, मी सविता संजय पुरा, माजी महिला बालकल्याण सभापती, पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राची जिल्हा परिषद सदस्य आहे। माझ्या क्षेत्रातली सर्व जनता इथे आलेली आहे। त्या दिवशी पण त्यांनी मला बोलवलं होतं, आम्ही सतत पाठपुरावा करत होतो, निवेदनसुद्धा क्षेत्राच्या वतीने देण्यात आलं। आत्ता मला फोन आलेला होता की इथे सगळेजण जमा झाले म्हणून यांची भेट घेण्यासाठी आली। आताच सन्माननीय जे उइके साहेब आहेत त्यांनी सांगितलं की लोड मॅनेजमेंट करून कसं थोडं, कारण अंधाराचा त्रास भरपूर पब्लिकला होत आहे, गरमीचे दिवस आहे, या कालावधीमध्ये सायंकाळचं लोड शेडिंग नकोच पाहिजे आहे, परंतु त्यांच्या पण काही समस्या असतात त्यामुळे त्यांनी केलेलं आहे। परंतु नक्कीच त्यांनी जे सांगितलं तर त्यानुसार आम्ही पाठपुरावा करत आहे। समजा जर उद्या परवापासून जर आम्हाला तसं काही दिसलं नाही तर पुन्हा आम्ही अशाच पद्धतीने यांना भेटायला येऊ। किसान योगेश पवार ने कहा, हमारी रबी फसलें सूख रही है, हमें स्थायी समाधान चाहिए, नहीं तो आंदोलन और तेज होगा। न्यूज़ फर्स्ट के लिए ब्यूरो रिपोर्ट गोंदिया। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास, सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।